नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश उपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडीची लेखमाला पाहतोय किंवा चालू घडामोडीची चर्चासत्र पाहतोय नियमितपणे। चालू घडामोडीमध्ये आपण पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या पाहतोय। आज त्याचा शेवटचा टप्प्यातलं लेक्चर आहे। त्यानंतर आपण पुरस्कार, महत्त्वाच्या नेमणुका आणि इतर खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत। ह्या सर्व घडामोडी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या नवीन पुस्तकामधून पाहतोय। चालू घडामोडीचे नवीन पुस्तक आहे त्यामधून पाहतोय। पण त्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत, जसे की अमेरिकन टेनिस स्पर्धा झालेली आहे। म्हणजे पुस्तक प्रिंट झाल्यानंतर सुद्धा बरेचशा वेगळ्या घटना घडल्या आहेत, त्या सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। कारण याच्यापेक्षा वेगळी घटना तयार करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं। काल कमेंटमध्ये काही विद्यार्थ्यांनी सांगितले की सर तुमचं चालू घडामोडीचं नवीन पुस्तक कधी येते। ऑलरेडी चालू घडामोडीची दुसरी एडिशन नवीन आलेली। बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची कल्पना काय नाही, कारण कव्हर पेज तेच ठेवलं असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं नाही। फक्त ते ओळखायचं असेल तर त्या पेजच्या आत फोटो आहेत, तर पहिल्या पेजच्या आत आणि शेवटच्या पेजच्या आतल्या पेजवर फोटो टाकलेले आहेत, त्याच्यावरून ते पुस्तक नवीन आहे लक्षात येईल तुमच्या। ठीक आहे। काही विद्यार्थ्यांनी सांगितले की सर सविस्तर लेक्चर घ्या, या पुस्तकाच्या पेक्षा एक्स्ट्रा। मी निश्चितपणे तसंच लेक्चर घेतोय। या पुस्तकापेक्षा सुद्धा बऱ्याचशा वेगळ्या घटना आहेत ती मी घेणार आहे। फक्त मी फापट पसारा पूर्णपणे टाळणार आहे की जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती मिळेल, टू दी पॉइंट माहिती मिळेल, या अँगलने जास्तीत जास्त घेतलं जाणार आहे। फापट पसारा अजिबात घेतला जाणार नाही आणि सर्वच घटना आपण पाहणार आहोत। तर एक या आधीच्या घटना पाहिल्या त्याला अनुसंधान सांगतोय की प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की काम्या कार्तिकेयन जगातली सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेली आहे। तर तोही प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी, त्याचीही तुम्ही तयारी करा। काम्या कार्तिकेयन जगातली सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेले आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाची घटना आहे, पेन घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंडरलाईन करून अजून चांगल्या पद्धतीने समजून येईल। यस, ठीक आहे। आता बघा, बीएस इंजिन प्रणाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। बीएस इंजिन प्रणाली आता नुकतंच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2020 पासून देशातील सर्व वाहनांना BS6 इंजिन प्रणाली लागू केली। BS6 कोणती इंजिन प्रणाली लागू केलेली असा प्रश्न विचारतील तर BS6 हे लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला BS चा लॉंग फॉर्म विचारला तर भारत स्टँडर्ड स्टेज, बघा हे विचारतील, भारत स्टँडर्ड स्टेज 6 ही इंजिन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। तर कोणती BS4 किंवा वेगवेगळे पर्याय देतात, तर BS6 इंजिन प्रणाली संपूर्ण देशभर लागू करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर भारतीय रेल्वेचा टाकाऊ पासून ऊर्जा प्रकल्प ओडिसामध्ये भुवनेश्वर येथे सुरू करण्यात आलेला आहे। भारतीय रेल्वेचा पहिला टाकाऊ पासून ऊर्जा प्रकल्प कुठे उभा करण्यात आलेला आहे तर भुवनेश्वर, ही एक घटना लक्षात ठेवा। त्यानंतर चाभार रेल्वे प्रकल्प एक समजून घेऊया आपण। बघा ही दोन घटना आपल्याला महत्त्वाच्या आहेत, चाभार रेल्वे प्रकल्प आणि पहिली किसान रेल्वे एक्सप्रेस। दोन्ही घटनांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतात। आता फक्त काही परीक्षा फक्त झालेल्या आहेत, त्या अजून खूप परीक्षा बाकी आहेत। त्या पोलीस भरती बद्दलच्या बऱ्याचशा परीक्षा अजून राहिलेल्या आहेत, तर त्या परीक्षेवरती सुद्धा आपल्याला पाहायचे। बघा आता चाभार रेल्वे प्रकल्प हा काय प्रकार आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारतो। याच्या आधीच प्रश्न असा विचारला की चाभार जे बंदर आहे ते कुठे आहे तर इराणमध्ये। तर बघा इराणमध्ये चाभार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळले अशी पूर्वी बातम्या आल्या होत्या, पण त्या बातम्या खोट्या असल्याचं इराणने स्पष्टीकरण दिलेलं आहे। हा जो प्रकल्प आहे तो चाभार रेल्वे प्रकल्प हा रेल्वेचा प्रकल्प आहे, त्याच्यामुळं व्यापाराच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे। तर चाभार बंदर कुठे आहे असा प्रश्न जास्तीत जास्त विचारला जाऊ शकतो। चाभार बंदर हे इराणमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा। इथे घटना लक्षात ठेवा की चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या ग्वादर बंदरापासून चाभार बंदर, हे ग्वादर बंदर आहे की नाही हे पाकिस्तानमध्ये, लक्षात ठेवा। आणि चाभार बंदर आहे ना, चाभार बंदर हे चाभार बंदर इराणमध्ये। त्याच्यावरून चाभार रेल्वे प्रकल्प, ह्या रेल्वे प्रकल्पामध्ये भारताला फायदा होणार आहे। भारत त्यामध्ये सहभागी आहे चाभार रेल्वे प्रकल्पामध्ये। भारताला व्यापार करण्यासाठी हा रेल्वेचा प्रकल्प आहे। त्यानंतर पहिली किसान रेल्वे एक्सप्रेस ही महत्वाची बरं का, पहिली किसान रेल्वे एक्सप्रेस लक्षात ठेवा। ही रेल्वे देवळाली ते दानापूर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि बिहार जिल्ह्यातील दानापूर या स्थानकांना जोडणारी देशातील पहिली किसान रेल्वे एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न असा विचारला जाईल की देशातील पहिली किसान रेल्वे एक्सप्रेस खालीपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडते तर देवळाली आणि दानापूर। देवळाली ठिकाण नाशिकमध्ये आणि दानापूर ठिकाण बिहारमध्ये।
अशा पद्धतीने म्हणजे पहिल्यांदा किसान रेल्वे सुरू करण्यात आलेले, भाजीपाला किंवा फळे ही जी नाशवंत माल आहे त्याची जलद गतीने वाहतूक करण्यासाठी ही किसान रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. तर ही किसान रेल्वे पहिली किसान रेल्वे लक्षात ठेवा, देवळाली ते दानापूर. आणि जर विचारलं दुसरी किसान रेल्वे तर बरौनी बिहार ते टाटानगर झारखंड या दरम्यान धावली. पहिली किसान रेल्वे देवळाली ते दानापूर आणि दुसरी किसान रेल्वे बरौनी बिहार मधील ते टाटानगर झारखंड मधील या दरम्यान धावली. ह्या दोन्ही घटना थोड्या नोट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर जगातील पहिली दुमजली विद्युत रेल्वे बोगदा हरियाणा राज्यात सोहना येथे आरोली पर्वतरांगेत उभारण्यात आलेले आहे. जगातील पहिला दुमजली रेल्वे बोगदा हरियाणा राज्यात लक्षात ठेवा सोहना येथे, एवढंच लक्षात ठेवा, बाकी हरियाणा राज्यात सोहना येथे. ठीक आहे. त्यानंतर पहिली केबल रोड रेल्वे ठीक आहे जम्मू काश्मीर मध्ये आहे. त्यानंतर ही घटना जास्त महत्वाची आहे की भारतातील सर्वात लांब मालगाडी कोणती, हा प्रश्न विचारतील. तिचं नाव आहे शेषनाग. शेषनाग ही भारतातील सर्वात लांब रेल्वे गाडी आहे. ही रेल्वे परमाल कसा नागपूर ते कोरबा झारखंड या स्थानकादरम्यान धावली. 251 डबे आहेत या रेल्वे गाड्याला. शेषनाग पूर्वी भारतात सर्वात लांब रेल्वे सुपर एनाकोंडा होती. आता शेषनाग ही भारतातील सर्वात लांब रेल्वे गाडी आहे. जर प्रश्न असा विचारला की देशातील सर्वात लांब रेल्वे गाडी कोणती, तर उत्तर आहे तुमचं शेषनाग. लक्षात ठेवा शेषनाग. आणि ती परमाल कसा नागपूर मधील ते कोरबा झारखंड मधील या स्थानकादरम्यान धावली, असं लक्षात ठेवा. पण शेषनाग वरती जास्त प्रश्न विचार कोणती रेल्वे, तर शेषनाग हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये कटरा ते श्रीनगर या मार्गावर उभारला जात आहे. अजून पूर्ण नाही पण उभारला जात आहे. तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये कटरा ते श्रीनगर हे ठिकाण लक्षात ठेवा. आता हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की पथकर किंवा टोल नाक्यावरती फास्टॅग आहे, म्हणजे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी फास्टॅग खालीलपैकी कुठे उभारले जात आहे. फास्टॅग उभारले जात फास्टॅगची अंमलबजावणी कुठे केली जाते, तर टोल नाक्यावरती किंवा पथकर किंवा टोल नाका या ठिकाणी फास्टॅगची अंमलबजावणी केली जाते. वाहनांच्या जी लांबच्या लांब रांगा लागत होते त्या आता लागणार नाहीत फास्टॅगमुळे. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्वाचे. त्यानंतर इंदोर सायलेंट सिटी ऑफ इंडिया, बघा ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सायलेंट सिटी ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणते शहर अस्तित्वात येणार आहे. सायलेंट सिटी ऑफ इंडिया म्हणून इंदोर, मध्य प्रदेश मधील इंदोर हे शहर सायलेंट सिटी ऑफ इंडिया. खालीलपैकी कोणती सायलेंट सिटी ऑफ इंडिया आहे, तर इंदोर हे नाव लक्षात ठेवा. इंदोर हे मध्य प्रदेशात आहे. बाबळी बंधारा आहे जो गोदावरी नदीवर बाबळी बंधारा आहे नांदेड जिल्ह्यात, तो नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी बाबळी बंधारा उभारला जातोय त्याबद्दल. तेलंगणा महाराष्ट्र या दोन राज्यादरम्यानचा वादग्रस्त ठरत आहे, तेलंगणा आणि महाराष्ट्र. बाबळी प्रकल्प किंवा बाबळी बंधारा हे नाव लक्षात ठेवा. सेनकाकू बेटावरून जपान आणि चीन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. हा सुद्धा प्रश्न असा विचारला जातो की सेनकाकू बेटावरून खालीपैकी कोणत्या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे, तर सेनकाकू बेटावरून जपान आणि चीन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. कारण सेनकाकू बेटावर चीनने आपला हक्क सांगितलेला आहे, ते बेट जपानच्या मालकीचं आहे आणि याच्यामुळे ह्या दोन्हीमध्ये वाद सुरू आहे. तर तोही प्रश्न परीक्षेच्या अंगाने महत्वाचा लक्षात ठेवा. आणखीन एक घटना लक्षात ठेवा की नेपाळने आता नवीन राजकीय नकाशा प्रसिद्ध केला होता जून 2020 मध्ये. त्याच्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या नकाशात भारतातली काही ठिकाणं दाखवली होती. तर आता परीक्षेला असं विचार जाईल की नेपाळने आपल्या नकाशात भारतातल्या कोणकोणती ठिकाणं दाखवली होती, तर ती ठिकाणं एकदा मी तुम्हाला पेनाने अंडरलाईन करून दाखवतो. एक सेकंड बघा. भारतातील लिंपियाधुरा, काली नदी किंवा काला पाणी आणि लिपुले हे ठिकाणं नेपाळने आपल्या नकाशात दाखवली होती. बघा लक्षात ठेवा. तिन्ही ठिकाणं एकदा नीट वाचून घ्या. तिन्ही ठिकाण लक्षात बघा. लिंपियाधुरा, काली नदी किंवा काला पाणी आणि लिपुलेक ही तीन ठिकाणं. या व्यतिरिक्त अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे हे ठिकाण नेपाळने दाखवलेलं ठिकाण म्हणजे सुस्ता, बिहार मधलं सुस्ता. अशी ठिकाणं नेपाळने आपल्या नकाशात दाखवली होती. त्यानंतर नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही पंचांमधून किंवा सदस्यांमधून केली जाणार आहे, ही घटना लक्षात ठेवा. नगराध्यक्ष किंवा सरपंचांची निवड आता पंचांमधून केली जाणार, डायरेक्ट निवड केली जाणार नाही. ही घटना जुनी घटना आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महत्वाची घटना आहे.
महाराष्ट्रातला रो जी सेवा आहे ना, ते मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा जेटी अलिबाग मध्ये या दरम्यान रो सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पहिले बाल स्नेही पोलीस ठाणे बघा, राज्यातील पहिले बाल स्नेही पोलीस ठाणे पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन हे पोलीस ठाणे निर्माण केलेले आहे. बाल स्नेही पोलीस ठाणे, बालकांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे बालकांसाठी निर्माण केलेले आहे. पहिले बाल स्नेही पोलीस ठाणे पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन तयार करण्यात केलेले आहे. आता ही दोन घटना खूप महत्वाच्या आहेत बघा, या दोन्ही घटना नोट करा. म्हणजे जागतिक वारसा शहरामध्ये ग्वाल्हेर आणि आरेच्छा या शहरांचा समावेश झालेला आहे. बघा, जागतिक वारसा शहरामध्ये ग्वाल्हेर आणि आरेच्छा या ऐतिहासिक शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ग्वाल्हेर आणि आरेच्छा यांचा समावेश जागतिक वारसा शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश जागतिक वारसा शहरामध्ये करण्यात आलेला आहे असा प्रश्न जर आला तर ते उत्तर लक्षात ठेवा. ग्वाल्हेर आणि आरेच्छा या शहरांचा समावेश जागतिक वारसा शहरामध्ये करण्यात आलेला आहे. हे दोन्ही ठिकाणं लक्षात ठेवा, महत्वाचं. त्यानंतर आणखीन एक महत्वाची घटना जी नवीन आपल्या पुस्तकात आहे ते म्हणजे एक और नरेन चित्रपट. एक और नरेन हा चित्रपट जो आहे तो नरेंद्र मोदी आणि स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. एक और नरेन बघा, लक्षात ठेवा, एक और नरेन. एक और नरेन हा चित्रपट आहे तो स्वामी विवेकानंद आणि नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन भौमिक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? मिलन भौमिक. बघा, लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो बरं हा प्रश्न. चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत तर मिलन भौमिक. मिलन भौमिक. मिलन भौमिक या चित्रपटाचे डायरेक्टर असून चित्रपटात प्रमुख भूमिका कोणाची आहे तर चित्रपटातली प्रमुख भूमिका गजेंद्र चव्हाण यांची. चित्रपटातील प्रमुख भूमिका गजेंद्र चव्हाण, लक्षात ठेवा, नोट करा. चित्रपटातील प्रमुख भूमिका गजेंद्र चव्हाण यांची, अशा पद्धतीचा. त्यानंतर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला रामसरचा दर्जा देण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील तुम्हाला असं विचारलं की नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कुठे आहे तर ते नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि असा दर्जा मिळवणारे राज्यातील पहिलेच ठिकाण ठरले आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ओळखले जाते. नांदूर मधमेश्वर खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला रामसराचा दर्जा देण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला रामसराचा दर्जा देण्यात आलेला आहे तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला रामसर दर्जा देण्यात आलेला आहे. ही घटना नोट करून घ्या, परीक्षेसाठी महत्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर लोणार सरोवराला सुद्धा रामसर दर्जा देण्यात आलेला आहे. बघा, महाराष्ट्रातील लोणार सरोवराला महाराष्ट्रातील लोणार सरोवर रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला. लोणार सरोवर बघा, एक मिनिट पेन घेते. लोणार सरोवरावर आग्र्यातील मानवनिर्मित सूर सरोवर हे देखील समावेश रामसर स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. एकच सेकंद, पेन घेते. यस, बघा, जगातली जेवढी पाणथळ जागा आहेत ना त्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो. जिथे जिथे पाणवठ्याच्या पाणथळ जागा आहेत त्या पाणथळ जागांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार सरोवर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील घोषित झालेले दुसरे रामसर सरोवर आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले रामसर सरोवर जर विचारलं तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आपण आताच पाहिलं. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला पहिलं रामसर स्थळाचा दर्जा मिळवणार. आणि दुसरं जर कोणतं आहे तर लोणार सरोवर हे रामसर स्थळाचा दर्जा मिळवणारे दुसरे ठिकाण ठरलेले आहे. दोन्ही ठिकाणावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचं आहे, रामसर स्थळाचा दर्जा पहिला नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आणि दुसरा लोणार सरोवर. त्यानंतर लोणार सरोवराचा लाल रंग झाला होता. मध्यंतरी लोणार सरोवराचा वर्तमानपत्रात तुम्ही सगळ्या पेपरला वाचला असेल की लोणार सरोवराचा लालसर रंग झालेला आहे. तर त्यावेळेस शास्त्रज्ञांनी संशोधन केलं की नक्की हा लाल रंग कशामुळे झालेला आहे तर लोणार सरोवरातील हॅलोबॅक्टेरिया व डिनोलिल सॅलिन नावाच्या कवक बुरशीमुळे पाण्याला लाल किंवा गुलाबी रंग झाला होता.
हॅलोबॅक्टेरिया व डिनोलिला सलिना नावाच्या कवक बुरशीमुळे पाण्याचा रंग लाल किंवा गुलाबी झाला असा तज्ञांचं मत आहे. त्यानंतर एक अभयारण्य वादग्रस्त ठरलेलं आहे भूतानमधलं, ते म्हणजे साकतेंग वन्यजीव अभयारण्य. साकतेंग वन्यजीव अभयारण्य हे भूतान देशात आहे, पण त्यावरती चीनने आपला दावा दाखल केलेला आहे, त्यामुळे हे अभयारण्य वादात सापडलेलं आहे. तर खालीलपैकी कोणते भूतानमध्ये अभयारण्य वादात सापडले जर असा प्रश्न आला तर साकतेंग वन्यजीव अभयारण्य, साकतेंग. त्यानंतर कांडला बंदराचं नाव आहे, गुजरात मधलं जे कांडला बंदर आहे त्याचं नामकरण पंडित दीनदयाळ बंदर करण्यात आले. कांडला बंदराचं नामकरण पंडित दीनदयाळ बंदर. आणि कोलकाता बंदर आहे ना, कोलकाता बंदर, त्या कोलकाता बंदराचं नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी कोलकाता बंदर. बघा लक्षात ठेवा. म्हणजे कांडला बंदराचं नामकरण पंडित दीनदयाळ बंदर, तर कोलकाता बंदराचं नामकरण श्यामा प्रसाद कोलकाता बंदर किंवा श्यामा प्रसाद मुखर्जी कोलकाता बंदर अशा पद्धतीचं नामांतरण करण्यात आलेलं आहे. तर दोन्ही नामकरण केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या परीक्षेसाठी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर वाढवण बंदर नेहमी चर्चेत असतं, तर ते कुठे आहे असं विचारलं तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे. वाढवण बंदर लक्षात ठेवा, हा प्रश्न याच्या आधीच्या पोलीस भरतीला सुद्धा आलेला होता. तर डहाणू तालुका सुद्धा विचारते, खास करून पालघर किंवा त्या भागातल्या मुंबईच्या परीक्षेला तालुका असं लक्षात ठेवा, डहाणू तालुक्यात आहे आणि पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर आहे. त्या संदर्भात अजून वाद सुरू आहे, पण ते लक्षात राहते. वाढवण बंदर मंजुरी जी मिळालेली ती कुठल्या जिल्ह्यात आहे, पालघर, तालुक्यात डहाणू. आता ते सध्या खूप वादात बंदर आहे, पण घटना विचारली जाऊ शकते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुरिअर हब म्हणून मान्यता दिलेलं विमानतळ कोणतं? बघा, आंतरराष्ट्रीय कुरिअर हब म्हणून मान्यता दिलेलं विमानतळ कोणतं? तर ओझर हे नाशिकचं विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब मान्यता मिळवणारं ओझर नाशिक मधील विमानतळ आहे. महाराष्ट्रात मुंबई विमानतळानंतर कुरिअर हब मान्यता मिळवणारे ते दुसरे विमानतळ आहे. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय कुरिअर हब, लक्षात ठेवा शब्द, आंतरराष्ट्रीय कुरिअर हब म्हणून मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील दुसरे विमानतळ कोणतं? तर ओझर नाशिक. आणि आंतरराष्ट्रीय कुरिअर हब म्हणून मान्यता मिळवणारे पहिले विमानतळ कोणतं? तर मुंबई. त्यामार्फत कुरिअर सेवा राबवली जाणार आहे. कुरिअर हब जर विचारलं तर तुमचं उत्तर आंतरराष्ट्रीय कुरिअर हब म्हणून मान्यता नुकतीच देण्यात आलेलं ओझर किंवा नाशिकचं विमानतळ आहे. त्यानंतर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात उभारले जाणार आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात, तालुका लक्षात ठेवा. झूम ऍप आहे, हे ऍप कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये बरेचसे क्लासेसचे लेक्चर झूम ऍप मार्फत झाले. हे झूम ऍप कुठले आहे? तर अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय ठरलेले हे ऍप आहे. हे अमेरिकेतील ऍप आहे. वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वात जास्त गाजलेले मोबाईल ऍप आणि सॉफ्टवेअर म्हणून झूम ऍपचा उल्लेख केला जातो. झूम ऍप लक्षात ठेवा. आरोग्य सेतू ऍप, हे ऍप कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी वापरलं जातं. आरोग्य सेतू ऍप चीनी ऍपवर बंदी घातलेली आहे. तर चीनी ऍपवर सरकारने जे टिकटॉक असेल, शेअर इट असेल, वीचॅट असेल, यूसी ब्राउझर असेल इत्यादी 59 ऍपवर चीनने बंदी घातलेली आहे, ती लक्षात ठेवा. चीनमध्ये मदर ऑफ ऑल बॉम्बची यशस्वी चाचणी करण्यात आली. सर्वात शक्तिशाली विध्वंसक बॉम्ब जो असतो तो चीनमध्ये त्याची चाचणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर ई लोक अदालत, छत्तीसगड उच्च न्यायालयाने ई लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. आता न्यायालयीन कामकाजासाठी देशात प्रथमच अशी ई लोक अदालत कोविडच्या काळामध्ये आयोजित करण्यात आली होती. ई लोक अदालत छत्तीसगड उच्च न्यायालयाने आयोजित केली होती. ई ऑनलाईन दीक्षांत समारंभ घेणारे पहिले विद्यापीठ कोणते? तर ऑनलाईन दीक्षांत समारंभ घेणारे वर्धेतील दत्ता मेघा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. त्यानंतर देशातील पहिले गो कॅबिनेट मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशातील गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी देश सरकारने गो कॅबिनेट अर्थात गायींसाठी मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही घटना लक्षात ठेवा. एक काय कायदा येतं, त्या कायद्यामध्ये खास करून शक्ती विधेयक जे आहे, तर शक्ती विधेयक महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात शक्ती कायदा किंवा शक्ती विधेयक मंजूर करण्यात दिलेले आहे. तर ते महत्वाचं लक्षात ठेवा. दिशा कायदा याच्या आधीच आपण पाहिलेला आहे आंध्र प्रदेश मधला. तर आता एक शक्ती विधेयक किंवा शक्ती कायदा कुठे आहे? महिलांच्या अत्याचारासंदर्भात महाराष्ट्रामध्ये. वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक, वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे 2020 मध्ये. त्यानंतर मंत्र्यांची वेतन भत्ता, कर्नाटक सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा केलेला आहे, याच्या आधीच महाराष्ट्राने केलेला आहे. आणि असा अंधश्रद्धा विरोधी कायदा करणारं कर्नाटक हे तिसरे राज्य ठरलेले. बघा लक्षात ठेवा, तिसरे, कारण यापूर्वी महाराष्ट्राने आसामने असा कायदा केला होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा यापूर्वी महाराष्ट्राने केला होता.
असा कायदा करणं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं होतं त्यावेळेस. आणि अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी महाराष्ट्राचा कायदा झाल्यानंतर आसामने कायदा केला आणि आता तिसरा कायदा कर्नाटकने केला आहे. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पहिला कायदा महाराष्ट्राने केला, दुसरा कायदा आसामने केला आणि तिसरा कायदा कर्नाटक करते. तर तिन्ही घटना त्या लक्षात ठेवा. सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019चा आहे, जो 20 मध्ये लागू करण्यात आला संपूर्ण भारतात. पण हा कायदा 19चा आहे, लक्षात ठेवा. सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 विचारला जाऊ शकतो. आणि मूळचा जो ग्राहक संरक्षण कायदा आहे जुना, तो ग्राहक संरक्षण कायदा 1986. खूप महत्वाचा बघा, मूळचा ग्राहक संरक्षण कायदा कोणता? 1986. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुधारणा करून आलेला जो ग्राहक संरक्षण कायदा आहे तो कोणता आहे? तर तो कायदा आहे 2019चा कायदा आहे, लक्षात ठेवा. अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 104वी घटना दुरुस्ती आपण कालच 100वी घटना दुरुस्ती, 101वी घटना दुरुस्ती, 102वी घटना दुरुस्ती आणि 104वी घटना दुरुस्ती. तर ह्या 103वी आणि 104वी घटना दुरुस्ती, ह्या 3-4 घटना दुरुस्ती तुम्हाला सांगितलं तर खूप महत्वाची त्या, याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर 104वी जी घटना दुरुस्ती आहे ती अनुसूचित जाती जमाती किंवा SC ST मुदतवाढ देण्यात आलेली आहे, आरक्षणाची 10 वर्षांनी मुदतवाढ दिलेली आहे, ती घटना लक्षात ठेवा. आणि अँग्लो इंडियन समाजाला जे लोकसभेत आणि विधानसभेत प्रतिनिधित्व संपुष्टात आलेले आहे, अशा पद्धतीची ती 104वी घटना दुरुस्ती, तीही लक्षात ठेवा. त्यानंतर जम्मू काश्मीर बाबतचं लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर बाबतचं आपण पाहिलं होतं की ही घटना लक्षात घ्या, अंडरलाईन करू आपण याच्यात खाली, की भारतीय राज्य जम्मू काश्मीर राज्यात विशेष दर्जा देणारं 370व कलम आणि 35 कलम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, 370 आणि 35 रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विभाजन करून लडाख, काश्मीर आणि लडाख हे 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेले आहे. लडाख हा क्षेत्रफळाने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ठरला आहे. पूर्वीची जम्मू काश्मीरची विधान परिषद रद्द करण्यात आलेली आहे, ही घटना लक्षात ठेवा. आणि जम्मू काश्मीर विधानसभेची मुदत पूर्वी 6 वर्षे ती आता 5 वर्षे करण्यात आलेली आहे. ही 2-3 घटना महत्वाच्या आहेत. एक सेकंद वाटलंच तर अजून पुढे बघूया. बघा, लडाखमध्ये काश्मीरमध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत असा प्रश्न विचारले की जम्मू काश्मीरमध्ये सध्या लोकसभेच्या जागा किती आहेत? तर 5 जागा आहेत. लडाखमध्ये 1 जागा राहील, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये 5 जागा, लडाखमध्ये 1 जागा राहील. जम्मू काश्मीरला संघ राज्यासाठी विधानसभेच्या 83 जागा आहेत. बघा, जम्मू काश्मीरला विधानसभेच्या जागा किती? तर 83. आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात आल्यानंतर जागा किती होती? 103. जो पाकव्याप्त काश्मीर सध्या भारताच्या ताब्यामध्ये नाही, तर त्या पाकव्याप्त काश्मीर जर भारताच्या ताब्यात आला तर 107 जागा होती. सध्या विधानसभेच्या जम्मू काश्मीरमध्ये 83 जागा आहेत. 83 जागांसाठी आता लवकरच इलेक्शन होणार आहे. तर ते प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला काल यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की केंद्रशासित प्रदेशामध्ये फक्त दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर तीनच केंद्रशासित प्रदेशाला मुख्यमंत्री असणार आहेत आणि 3च केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असणार आहेत. बाकी कोणत्याही केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नसणार आहे. या 3 मध्ये खास करून जम्मू काश्मीरला पहिल्यांदाच इलेक्शन होणार आहे केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर. त्यामुळे तिथल्या जागांची संख्या विचारतो की विधानसभेला जागा किती आहेत? तर 83 जागा आहेत, लक्षात ठेवा. आणि जर असं विचारलं की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात आल्यानंतर जागांची संख्या किती होईल? तर ती 107 जागांची संख्या होणार आहे. ही घटना तुम्हाला पुढे आहे, म्हणून मी काय ती जास्त तुम्ही ती वाचून व्यवस्थित घ्या. तर इंडोनेशियाची नवीन राजधानी बोर्निया बेटावर होणार आहे. जकार्ता ही राजधानी आता इंडोनेशियाची सध्या आहे, पण नंतर भविष्यात नवीन राजधानी इंडोनेशियाची होणार आहे. तर राजधानी जकार्ता सोडून दुसरीकडे राजधानी झाल्यानंतर सर्व प्रशासकीय कारभार तिथून चालणार आहे. सध्या इंडोनेशियाची जर राजधानी विचारली तर जकार्ताच नाही, इंडोनेशियाची नवीन राजधानी बोर्निया बेटावर होणार आहे. हज यात्रेकरूंसाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आलेली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 करण्यात आलेला आहे. कायदा विचारतील कोणता केला? 20 का 19? 19 आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019. पण मूळचा कायदा नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 होता. मूळचा कायदा सुद्धा विचारतील 1955 नागरिकत्व सुधारणा कायदा. बघा, ही घटना सुद्धा महत्वाची आहे. तर दादरा नगर हवेली आणि दीव दमण यांचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. बघा, लक्षात ठेवा, ही जानेवारी 2020 मध्ये घडलेली घटना आहे की 2 केंद्रशासित प्रदेश विलिनीकरण करून 1 केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वी दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश, आता या दोन्हीचे मिळून एकच केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेला आहे. आणि यांची राजधानी फक्त दमन करण्यात आलेली आहे. बघा, या दोन्हीची राजधानी म्हणून दमनला स्थान दिलेलं आहे. दमन ह्याची राजधानी असणार आहे. आणि हा नवीन केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणार आहे. हा जो नवीन केंद्रशासित प्रदेश होणार आहे
हा केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या विलिनीकरण झाल्यामुळे देशात केंद्रशासित प्रदेशांची किंवा संघराज्यांची संख्या 9 होती, ते आता 8 झालेली आहे. जर तुम्हाला विचारलं केंद्रशासित प्रदेश देशात किती, तर फक्त 8 उत्तरले, 9 नाही. कारण दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे 2 केंद्रशासित प्रदेश एक झालेले आहेत. महाराष्ट्रात शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यात आलेले आहे. 1920 चं नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. हे शैक्षणिक धोरण देशात 34 वर्षानंतर पहिल्यांदा अस्तित्वात आलेलं आहे आणि शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध लक्षात ठेवा. 5+3+3+4 असा विचार जाऊ शकतो आकृतीबंध. आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव बदललेलं आहे, त्याचं नाव शिक्षण मंत्रालय करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी ज्या नवीन शैक्षणिक धोरण 2 समित्या होत्या त्यांची नावं लक्षात ठेवा. सुब्रमण्यम समिती आणि कस्तुररंजन समिती. सुब्रमण्यम समिती आणि कस्तुररंजन समिती. हे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारं राज्य कोणतं? बघा, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारं राज्य कोणतं जर असा प्रश्न आला तर दोन्ही उत्तर लक्षात ठेवा. कर्नाटक बी लक्षात ठेवा आणि हिमाचल प्रदेश बी लक्षात ठेवा, कारण दोन्ही वेगवेगळ्या ह्याच्यात वर्तमानपत्रात आलं होतं. तर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारं राज्य कर्नाटक व हिमाचल प्रदेश असं दोन्ही लक्षात ठेवा. शक्यतो दोन्ही पर्याय येणार नाही, कर्नाटक आहे आणि हिमाचल प्रदेश सुद्धा आहे. ठीक आहे. उत्तराखंडची नवीन हिवाळी राजधानी लक्षात ठेवा, उन्हाळी उत्तराखंडची नवीन उन्हाळी राजधानी. बघा, हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. गैरसैन हे नाव लक्षात ठेवा, गैरसैन. तर उत्तराखंड राज्याची नवीन उन्हाळी राजधानी कोणती? तर उत्तराखंड राज्याची नवीन उन्हाळी राजधानी गैरसैन असणार आहे. गैरसैन हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर खूप वेगळ्या घटना घेणार आहे, म्हणजे ह्या पीडीएफ पेक्षा वेगळी माहिती मी जसं जसं पुढे अजून बऱ्याच घटना येणार आहेत, नेमणुका वगैरे, तर त्याच्यावरती मी खूप सविस्तर वेगळ्या घटना सांगणार आहे. त्यानंतर मुंबईत पूर इशारा प्रणाली लागू केलेली. ठीक आहे. 22वा कायदा आयोग आहे, 22वा विधी आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आयोगाचा कार्यकाल 3 वर्ष असतो. 21व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण जर असा प्रश्न आला तर बलबीर सिंह चौहान हे लक्षात ठेवा. आणि आता 22वा विधी आयोग लवकरच नेमला जाणार आहे, म्हणजे नेमण्यास मंजुरी दिलेली आहे 22वा. आतापर्यंत 21 विधी आयोग किंवा कायदा आयोग लागू करण्यात आलं होतं किंवा त्यांची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. एअर इंडियाची विक्री केलेली आहे तोट्यात चालल्यामुळं. सारस्वत बँक देशातील सर्वोत्कृष्ट बँक ठरलेली आहे, ही बी लक्षात ठेवा घटनावर का. सारस्वत बँक देशातील सर्वोत्कृष्ट बँक ठरलेली आहे. देशातलं जर असं विचारलं तर सिंगापूर मुख्यालय असताना डीबीएस बँकेने प्रथम क्रमांक मिळवला, तर सारस्वत बँक या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर. सर्वात चांगल्या म्हणजे फोर्ब्स अर्थविषयक मासिकाने देशातील जगातील सर्वोत्कृष्ट बँकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये डीबीएस बँक, डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लक्षात ठेवा, डीबीएस बँक. एक सेकंद. डीबीएस बँकेने प्रथम क्रमांक मिळाला. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर, सिंगापूर मुख्यालय असणारी डीबीएस लॉंग फॉर्म विचारते. तर डीबीएस बँक प्रथम क्रमांकावर आली आणि सारस्वत बँक दुसऱ्या क्रमांकावर आलेली आहे. भारतातील बँक म्हणले तर सारस्वत प्रथम क्रमांकावर. देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सारस्वत बँक एक नाव लक्षात ठेवा, डीबीएस बँक. ठीक आहे. त्यानंतर 1 रुपयाची नवीन नोट आहे. नवीन संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. या संसद भवनाचं काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आलेलं आहे, टाटा प्रोजेक्ट लिमिटेड. आणि नवी संसद भवन 2 मजली असणार आहे आणि 2022ला म्हणजेच भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी हे पूर्ण केलं जाणार आहे. तर ते एक लक्षात ठेवा, 2 मजली इमारत असणार आहे. हे जी अहमदाबादचे आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी या इमारतीची रचना केलेली आहे, बिमल पटेल. आणि सेंट्रल फिस्टा प्रोजेक्ट असे त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे. त्रिकोणी इमारत आहे. सेंट्रल फिस्टा प्रोजेक्ट काय असं विचारते नवीन संसद भवन. ओके. त्यानंतर 15वा वित्त आयोग परीक्षेला विचारला जाऊ शकतो. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर एचडीएफसी बँकेचे शौर्य केजीएफ कार्ड सुविधा सुरू केलेली आहे. शीख धर्मियांची धार्मिक स्थळ जोडणारा कर्तारपूर कॉरिडॉर निर्माण करण्यात आलेला आहे. बघा, भारत आणि पाकिस्तान या 2 देशातील शीख धर्मियांची जी स्थळ आहे ती एक स्थळ पाकिस्तानमध्ये आणि एक स्थळ भारतामध्ये, हे दोन्ही स्थळ जोडणारा कर्तारपूर कॉरिडॉर निर्माण करण्यात आलेला आहे. कर्तारपूर हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आणि भारतात दरबार साहिब आणि भारतातील पंजाब मधील, बघा लक्षात ठेवा, पंजाब मधील डेरा बाबा नामक ठिकाण आणि पाकिस्तान मधलं कर्तारपूर या 2 ठिकाणाला जोडणारा हा कॉरिडॉर म्हणजे रस्ता तयार करण्यात आलेला आहे. कर्तारपूर येथे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांचे निधन झालं होतं. तर ही दोन ठिकाणं जोडणारा म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधील दोन ठिकाणं जोडणारा कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्यात आलेला आहे. ही घटना लक्षात ठेवा. राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. अयोध्या जिल्हा विचारते कुठे आहे, जिल्हा फैजाबाद येथे पंतप्रधान हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. हे भूमिपूजन कुठे झाले होते तर अयोध्या येथे झाले होते. अयोध्या हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर फैजाबाद जिल्ह्यात आहे. कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राज्यात आहे. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतात. तर त्या दृष्टीने ठीक आहे. त्या या मंदिराचं वास्तुरचनाकार आशिष सोमपुरा हे नाव लक्षात ठेवा. आशिष सोमपुरा. राम जन्मभूमी परिसरातील 67 एकर भूखंड या नासाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. खालीलपैकी कोणतं राष्ट्र राष्ट्रकुल संघटनेत पुन्हा समाविष्ट झालेलं आहे. राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ संघटना. तर मालदीव या देशाचा राष्ट्रकुल संघटनेमध्ये कॉमनवेल्थ संघटनेमध्ये पुन्हा समावेश करणार आहे. तर मालदीव हा राष्ट्रकुल समूहाचा 54वा सदस्य देश ठरलाय. आता 53 सदस्य देश होतं कारण मालदीव संघटनेने बाहेर गेला होता. मालदीव पुन्हा संघटनेत आल्यामुळे आता राष्ट्रकुल समूहाचा 54 सदस्य देश झालेले आहेत. तर तेही लक्षात ठेवावं लागणार. मालदीव राष्ट्रकुल संघटनेचा 54वा सदस्य देश झालेला आहे. कोणता देश राष्ट्रकुल संघटनेमध्ये पुन्हा सहभागी झाला असा प्रश्न आला तर मालदीव हे उत्तर लक्षात राहू द्या. त्यानंतर मालदीव भारतीय महासागर रिम असोसिएशनचा 22वा सदस्य देश. बघा मालदीव हा रिम असोसिएशन म्हणजे भारतीय महासागर रिम असोसिएशन, भारतीय महासागर हिंदी महासागर रिम असोसिएशन असं म्हणलं तरी चालतं. भारतीय महासागर रिम असोसिएशनचा मालदीव हा 22वा सदस्य देश झाला आहे. आणि नंतर फ्रान्स हा 23वा सदस्य झालाय. ती सुद्धा नोट करून घ्या. इथे एक महत्वाची घटना की जसा 22वा सदस्य झालाय तसा आता 23वा सदस्य देश सुद्धा फ्रान्स झालेला आहे. फ्रान्स. बघा म्हणजे जर असं विचारलं की भारतीय महासागर रिम असोसिएशन हिंदी महासागर रिम असोसिएशनचा 22वा देश कोणता मालदीव आणि 23वा देश कोणता फ्रान्स. दोन्ही देशांची नावं लक्षात ठेवा. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. तर उत्तर मॉसिडोनिया हा नाटोचा 30वा सदस्य देश ठरलाय. तर उत्तर मॉसिडोनिया हा नाटोचा 30वा देश. इराणने आपलं नवीन चलन बदललेलं आहे. रियाल चलन जे इराणचं होतं त्यांनी बदललं इराणने. आता त्याऐवजी तोमान हे चलन इराणने निर्माण केलेलं आहे. गलवान खोऱ्यात भारत चीन मध्ये चकमक झाली ती घटना लक्षात ठेवा. केंद्र सरकार आणि ब्रू रियांग यांच्यामध्ये एक करार होतोय ती घटना लक्षात ठेवा. ब्रू रियांग लक्षात ठेवा. ब्रू रियांग म्हणजे केंद्र सरकार आणि त्रिपुरा मिझोराम सरकार आणि ब्रू रियांग समुदाय यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे. तर तोही परीक्षेसाठी महत्वाचा आहे. मिझोराम मधून 1997 साली त्रिपुरात पळून आलेले ब्रू व रियांग लोकांची मिझोराम मध्ये प्रत्यावर्तन न करता त्यांना तिथं सामावून घेतलं जाणार आहे. बघा लक्षात ठेवा. तर ब्रू आणि रियांग एकच जमात आहे. ब्रू रियांग त्यांना म्हणतात. तर ही जमात जो आदिवासी जमात आहे ती जमात आणि त्रिपुरा मिझोराम राज्य यांच्यामध्ये करार झाला होता. कोणत्या राज्यामध्ये करार झाला होता अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. आपण इथं तुर्तास थांबूया. नंतर आपण सविस्तर अजून ज्या घटना काय राहिले ते घ्यायचे ते पुरस्कार नेमणूक घ्यायचे ते. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगतो की चालू घडामोडीचं जर नवीन ऍडिशन तुम्हाला पाहिजे असेल चालू घडामोडीची घरपोच तर तो एक नंबर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. नंबरला कॉल करा आणि चालू घडामोडीची ऍडिशन तुम्हाला पाहिजे असेल तर घरपोच मिळवा. कारण विद्यार्थ्यांचं फोन येतात म्हणजे जाहिरातीसाठी नाही बोलत पण बरेच विद्यार्थी आम्हाला फोन करतात की सर ती चालू घडामोडी घरी कसं मिळेल आम्हाला. म्हणून तुम्हाला ते नंबर याच्या आधी दिलेला आहे 75 लक्षात ठेवा 75 88 16 46 93. बघा सॉरी पेन चालू 75 88 16 46 93. बघा 75 88 16 46 93 16 46 93 75 88 16 46 93 या नंबरला फोन करा आणि तुम्हाला नवीन चालू घडामोडीचं ऍडिशन पाठवून द्या. म्हणून सांगा तुम्हाला ते घरपोच मिळेल. तुम्ही फोन करता म्हणून मी तुम्हाला ते सांगते की बऱ्याच विद्यार्थी फोन येतो की सर नवीन ऍडिशन कुठे मिळेल कशी मिळेल. तर नाही एखाद्या बुक स्टॉलला मिळेल तर तुम्ही घरपोच मागवू शकता. ठीक आहे. आपण पुन्हा अजून लेक्चर सविस्तर पाहणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.